पाहता कायदा सुव्यवस्था बिघडेल आणि सरकारने जर केलं नाही तर आम्ही कारसेवा करू असं त्यांचं. कालच विश्व हिंदू परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं की औरंगजेबाची जर कबर राज्य शासनाने पुढाकार घेऊन जर काढली नाही तर बाबरी मस्जिदच्या वेळेस आम्ही जशी कार सेवा केली होती आणि बाबरी मस्जिद पाडली होती त्याच पद्धतीनं आम्ही कार सेवा करून औरंगजेबांची सुद्धा कबर आम्ही त्यानिमित्तानं काढू अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या जे आहे बजरंग दल त्या बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते वातावरण जे सामाजिक वातावरण आहे जी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे पहिलेच लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खराब आहे आणि अशा पद्धतीची जर वक्तव्य जर बजरंग दलचे पदाधिकारी आणि तेही वरिष्ठ पदाधिकारी करत असतील तर याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. सर हिंदी में बता दीजिए. हिंदी में सर वीएचपी तक नाही मराठी अजून आहे. पूछो हिंदी में पहले पूछो. तर शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय आहे. ये औरंगजेब पे जो बयान दिए जा रहे हैं अभी विश्व हिंदू परिषद क्या कहना चाहते हैं आप? कल विश्व हिंदू परिषद बजरंग दल ना बजरंग दल ने कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके कहा है कि हम कार सेवा करेंगे अगर सरकार औरंगजेब की कब्र को हटाती नहीं है तो हम उखाड़ फेंकेंगे बाबरी की तरफ. कल बजरंग दल के कुछ पदाधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और प्रेस कॉन्फ्रेंस लेके वो प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि जो औरंगजेब की जो कब्र महाराष्ट्र में उसको राज्य शासन ने हटाना चाहिए और राज्य शासन ये कब्र हटाती नहीं है तो बजरंग दल कार सेवा करके उसको हटाएगा. इस प्रकार का बयान जो बजरंग दल ने दिया है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण सा बयान है. पहले ही महाराष्ट्र में कायदा सुव्यवस्था की परिस्थिति बहुत ही गंभीर है और उसमें इस प्रकार के बजरंग दल के द्वारा कदम उठाए जाते हैं तो उसमें लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति महाराष्ट्र में और बिगड़ सकती है करके राज्य शासन ने जल्द से जल्द ये बयानबाजी जो बजरंग दल की तरफ से हुई है उसकी गंभीर दखल लेके उनके ऊपर कार्रवाई करना चाहिए. सर फोनवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय बोला असं राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांना आदेश दिल्याची काही बातमी येत आहे त्याबद्दल. कोणती राष्ट्रवादी काँग्रेस मी माहिती घेतो तर शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय नामकरणावर मुद्द्यावरून 2 गट आक्रमक झाले. ठीक आहे. दोन्ही जे गट आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यामध्ये मार्ग काढायला पाहिजे. नाना पटोलेंनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की शिंदे आणि अजितदादा यांनी आमच्याकडे यावं. काल संजय राऊतांनी त्यावर बोलले की 2013मध्येच शिंदे जे होते काँग्रेसमध्ये जाणार होते. कसं पाहता या सगळ्या वक्तव्य? कसं आहे नाना पटोले साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या होळीच्या याच्यामध्ये केलं त्यांनी. आता होळीच्या याच्यामध्ये काहीतरी गंमत म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं असू शकतं. संजय राऊत म्हणतात 2013मध्येच ते काँग्रेसमध्ये जाणार होते अशा पद्धतीची चर्चा होती. आणि मग ग्रामीण महाराष्ट्राला तुम्ही अगदी जवळून ओळखता. अवघ्या 5 वर्षात 3.25 लाख हेक्टर शेत जमीन महाराष्ट्रात घटली आहे असा एक रिपोर्ट आला. बरं आहे की ज्या पद्धतीनं अर्बनायझेशन वाढतं आहे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांच्या शेतमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरी जनता ग्रामीण जनता शहरामध्ये येत आहे आणि दिवसेदिवस जी आपली शेतीची जमीन आहे त्याचं प्रमाणसुद्धा दिवसेदिवस अर्बनायझेशनमुळे कमी होत आहे. शहरीकरणामुळे त्याचंसुद्धा प्रमाण कमी होत आहे. त्याच्यामुळे साहजिकच जी पिकाखाली जी जमीन आहे ती हळूहळू कमी होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. कारण की अनेक शहराच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी ज्या जिथे शेती केली जायची तीसुद्धा आता तिथे अर्बनायझेशनमुळे शहरीकरणामुळे तिथेसुद्धा आता लोकवस्ती वाढल्यामुळे शेतीचं जे आहे शेती ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती तिचं हळूहळू ती शेती करणारी जमीनसुद्धा मोठ्या प्रमाणात शहरीकरणामुळे जात असल्यामुळे शेतीची जी शेतकरी जी शेती करत त्याची संख्यासुद्धा त्या निमित्तानं कमी होत आहे.
त्याचा पुढील इतक्या लवकर त्याचा परिणाम दिसणार नाही, पण पुढील काळामध्ये अशाच पद्धतीनं जर शहरीकरण जर मोठ्या प्रमाणात जर अजून याच गतीने जर वाढत गेलं तर त्याचा शेवटी अन्नधान्याच्या उत्पादनावर, फलोत्पादनाच्या उत्पादनावर, याच्या सर्वांवर त्याचा परिणाम होणार आहे. सामना के अग्रलेख में ऐसा आया है कि मोदी और शाह का एक दिन जो शासन है वो समाप्त होगा, पर जाने से पहले वो देश के टुकड़े टुकड़े कर देंगे. मैं सामना का अग्रलेख पढ़ा नहीं, पढ़ूंगा पहले. DMK सरकारने रुपये चिन्हामध्ये बदल केला आहे, त्याची टीका होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काही भूमिका आहे? ही बैठक आहे, कशा पद्धतीने महानगरपालिकेला पुढे जाणार आहे? असं आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असो, महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असो, 3-4 वर्षापासून महानगरपालिका नगरपालिकेचे लोक त्यानिमित्तानं वाट पाहत आहे की केव्हा निवडणुका लागणार. जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, काही काही नगरपालिकेच्या निवडणूक 4-4 वर्ष 4.5 वर्ष झाले की निवडणुका झाल्या नाहीत. महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो, नगरपालिकेच्या निवडणुका असो, या लवकरात लवकर झाल्या पाहिजे. कारण की जोपर्यंत लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन काम करणार नाही, असं आहे. लोकप्रतिनिधीचं काम आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातलं काम याच्यामध्ये फार फरक आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजे, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजे. फक्त कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही, तिथे सुद्धा प्रभावी आपली बाजू राज्य शासनाने मांडून ह्या निवडणुका लवकरात लवकर कशा होतील आणि प्रशासकाचं जे राज्य त्या निमित्तानं महानगरपालिकेसारख्या ठिकाणी, नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये चालू आहेत, ते लवकरात लवकर दूर होऊन तिथे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी लवकरात लवकर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, असं आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमची सर्वांची भावना आहे. सर, बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली. मागील 18 वर्षापासून त्याला पगार मिळत नव्हता आणि संचालकाला जेव्हा त्याने पगार मागितला तर त्यांनी आत्महत्या कर असं म्हटलं. कुठेतरी यांच्यावर वचक बसली पाहिजे. सरकारकडे काय सांगा, म्हणजे सरकारकडे काय याच्याबद्दल मी अजून डिटेल माहिती घेतली नाही. डिटेल माहिती घेतली की बोलून दिलं. औरंगजेबाची उद्यापासून विदर्भाचा दौरा करता आहे. कसा असणार आहे दौरा? पक्ष संघटन मजबूतीसाठी कशा प्रकारे फायद्याचा ठरतो? असं आहे, उद्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ असा 6-7 जिल्ह्याचा दौरा त्यानिमित्तानं 17पासून तर 20पर्यंत आमचा आहे. आपल्याला माहीत आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं EVMचा गैरवापर करून किंवा 76 लाख लोकांचे जे मतदान झालं, त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा विजय त्या निमित्तानं या संपूर्ण झाला EVMच्या माध्यमातून, आणि जे निकाल महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेत, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की हे निकाल कसे आलेत. सर्व यंत्रणेचा वापर करून निवडणूक जी इलेक्शन कमिशन आहे त्याचासुद्धा गैरवापर करून त्या निमित्तानं हे निकाल आलेत. आणि म्हणून हे निकाल आल्यानंतर ज्या पद्धतीचं थोडी मरगळ, थोडे नर्वस आमचे कार्यकर्ते झाले होते, त्याच्यामुळे परत संघटनेची चांगल्या पद्धतीनं बांधणी करण्याच्या दृष्टीनं आमच्या विदर्भामध्ये पश्चिम विदर्भ असो की पूर्व विदर्भ असो, याच्यामध्ये आम्ही प्रमुख जी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत ती आम्ही दौरा करून आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि कशा पद्धतीनं आपल्याला आपला पक्ष पुढे चांगल्या पद्धतीने नेता येईल या दृष्टीनं हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यामध्ये आमच्याबरोबर डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे माजी मंत्री ते सुद्धा आहेत. अनेक आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेतेसुद्धा या दौऱ्यामध्ये
या संपूर्ण विदर्भाच्या आहेत. पुण्यात महान हम्म, चला एक मिनिट तर एक मिनिट थांबा. बस बस बस